जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मागणी। महाराष्ट्रामध्ये भाजप सरकारनं बहुमताच्या जोरावर मंजूर केलेला जनसुरक्षा कायदा हा लोकशाही विरोधी असल्याचा आरोप करत नांदगाव तालुक्यातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे तीव्र आवाज उठू लागलाय। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेनं तहसीलदारांना लेखी निवेदन देत हा कायदा तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे। शिवसेना पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, या कायद्यामुळे सामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा येईल, निष्पाप जनतेवर अन्याय होईल आणि लोकशाही हक्कांची पायमल्ली होईल। नांदगाव तहसील कार्यालयात नायब तहसीलदार देवेंद्र कुमार यांना निवेदन देताना जनतेच्या विरोधात असलेला हा कायदा तातडीने रद्द झाला पाहिजे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देण्यात आलाय। संविधान न्यूज, नांदगाव। जनसुरक्षा कायदा रद्द झाला पाहिजे। बहुमताच्या जोरावर लोकांवर अन्याय करणारा, लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेणारा जनसुरक्षा कायदा आणलेला आहे आणि तो बहुमताने पास करून घेतलेला आहे। यामुळे कोणत्याही व्यक्तीला कधीही अटक करण्याची किंवा त्याच्यावर कार्यवाही करण्याची संधी प्रशासनाला मिळणार आहे आणि त्याच्या माध्यमातून भाजप जे केंद्रात राजकारण करते, कुठल्याही माणसाला उचलण्याचं ते महाराष्ट्रात करू पाहत आहे। तर या कायद्याची अंमलबजावणी न होता तो त्वरित रद्द करण्यात यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही करत आहोत।